सर्वत्र परमानंद प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रभु रामचंद्र आपल्या भावाच्या विरहानं दुःखानं अतिशय व्याकुळ झालेले आहेत आणि बोलू लागलेले आहेत हे हनुमंता, मी तुझ्याकडे दिनहीन याचक होऊन माझ्या बंधूच्या प्राणाची भिक्षा मागत आहे आणि माझ्या पदरामध्ये माझ्या बंधूची भिक्षा टाकून मला उपकृत कर अशा प्रकारची विनंती करू लागलेली आहे। हनुमंता, माझा भाऊ गेल्यामुळे मी अगदी या ठिकाणी हीन दीन झालेलो आहे, अनाथ अशा प्रकारचा झालेलो आहे। मला माझ्या बंधूची भिक्षा माझ्या पदरामध्ये टाक, सनात कर आणि आमच्या भावाचं बंधूंचं जी एकजूट आहे ती कायम राहावी यासाठी मी तुला भिक्षा मागत आहे। हनुमंता, आम्ही चार बंधू आहोत, राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न। परंतु हनुमंता, जर माझ्या बंधूला लक्ष्मणाला जर तू जीवदान दिलं तर मी फार मोठा तुझा उपकारी होईल। किती उपकारी होईल तर आम्ही जसे चार भाऊ आहोत तसा तो सुद्धा आमचा पाचवा भाऊ असेल असे मी शब्द देतो आणि आपण पाचही भाऊ मिळून जसा हा लक्ष्मण माझा बंधू आहे तसा हा तुझाही बंधू आहे असं समज आणि या लक्ष्मणाला उठवण्याचं कार्य कर। या ठिकाणी 5 जण एक झाले तर या रावणाला जिंकण्यासाठी काही उशीर लागणार नाही। परंतु या ठिकाणी हे 5 असणारे शब्द अनेक अशा प्रकारचे अर्थ सुचवतात। 5 प्राण आहेत, पंचमहाभूत आहेत, अशा प्रकारची जी 5ची जोडी आहे या 5चे अनेक अर्थ आहेत। परंतु जसे पंचप्राण किंवा पंचमहाभूत मिळून जसा हा देह बनला जातो आणि या देहामध्ये एकाही भूताची कमतरता झाली तर तो देह असून देह नाही तर तो मूर्त्या समान होतो। म्हणून 5ही असणं किती गरजेचं आहे हे पटवून हनुमंतरायाला प्रभू रामचंद्र देऊ लागलेले आहे। आणि हे 5 एकत्र आल्यानंतर काय कार्य केल्या जातं? 5 जर एकत्र असतील तर महान महान कार्य करण्यासाठी अतिशय सोपं होतं आणि हे 5 जर एक असले तर 5ची एक वज्रमुठ झाल्यानंतर मोठा पाषाणाचा दगड सुद्धा तोडण्याची शक्ती या 5मध्ये येते। अशा प्रकारचे 5 कोण कोण आहेत ते ऐका। हे असणारे 5 इंद्रिय आहेत। या 5 इंद्रियांचा एक मेळा होऊन या देहाला चैतन्य येतात आणि या देहाला चैतन्य आल्यामुळे सर्व काही गोष्टी साध्य करता येतात। या 5 इंद्रियामुळे हा देह असणारा देह मानला जातो आणि या देहामध्ये या 5 इंद्रियाच्या कार्यशक्तीने चैतन्य जागा केला जातं आणि या चैतन्यामुळे हा असणारा देह असाध्य अशा गोष्टी साध्य करू शकतो। जसे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण आहेत
तसेच विषय सुद्धा पंच अशा प्रकारचे आहे। या पंच विषयाला जाळून भस्म केल्यानंतर या देहाला अतिशय महानत्व प्राप्त होतं आणि या देहाला जर या विषयानं ग्रासून टाकला तर हा असणारा देह सुद्धा अमूल्य असा देह आहे, परंतु मातीमोल होऊ शकतो।